और 600 पार्टिसिपेट को आपने तो पसीने से नहला दिया है सर। जबरदस्त ऐसा कॉम्बिनेशन देखने को मिला। सैल्यूट है सर आपके ग्रुप को और आपको। बहुत बढ़िया वर्कआउट रहा आज का। ग्रुप में वर्कआउट करने के बहुत सारे फायदे होते हैं। और आपका ग्रुप बहुत बढ़िया है सर। और आपके ग्रुप को तो वैसे कोई एक नाम होना चाहिए, जैसे कि हिरकनी ग्रुप, झांसी की रानी ग्रुप, ऐसा कोई नाम होना चाहिए। बहुत बढ़िया सर। सर आप अपना परिचय करके दिखिए दीजिए, आपका नाम बताइए। और आप बाय बैकग्राउंड क्या करते हो, ये बताइए सर। कैमरा। यस सर। मेरा नाम सर मराठी चलेगा सर? हाँ चलेगा चलेगा सर। मेरा नाम है, माझं नाव आहे सर सचिन मधुकर साखळे. बाय बहुत बॅकग्राऊंड बढ़िया सर मी सर। टीचर आहे. माझा छोटासा ग्रुप आहे सर, रॉयल फिटनेस फॅमिलीच्या माध्यमातून महालक्ष्मी वेलनेस सेंटर माझी मिसेस चालवते. खूप छान सर। सर येस सर. किती दिवसांपासून आपण जॉईन आहात सर ह्या फॅमिलीशी? जॉईन सर, मला तसं प्रॉपर 1.5 वर्ष झालेलं आहे सर. आणि मी त्याकरता फार वेळ केला. होय सर। आणि आपले ग्रेट कोच कोण आहेत सर? मला माझे स्पॉन्सर आहेत नारायण वस्तू सर, आणि माझे ग्रेट कोच आहेत इथे सोमनाथ पारवे सर, विक्रम पारवे सर, दिनेश कुमार बांगर सर. खूप छान सर। खूप चांगले असे कोच आपल्याला लाभलेले आहेत। आणि तुमच्या वर्कआउट मध्ये सुद्धा त्या आपले जे कोच आहेत, API पारवी पाटील साहेब, यांचा झलक बघायला मिळाले आम्हाला तुमच्या वर्कआउट मधून सर। आणि सर आपण कोणत्या कारणासाठी किंवा का या फॅमिलीशी जॉईन झालात? सर्वप्रथम तर सर्वांना सांगू इच्छितो, हं. बोलता बोलताच सांगितलं की मी फार उशिरा इथे आलो. माझे ग्रेट स्पॉन्सर जे मला हे जन्माला तर आई वडील जन्म देतात, पण मला दुसरा जन्म देणारे माझे स्पॉन्सर माझे नारायण वसू सर यांनी मला प्रॉपर 1 ते 1.5 वर्ष फॉलोअप घेतला होता सर. सांगायचे जॉईन करा जॉईन करा. चुकीच्या आहारामुळे आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे माझं 106 kg वेट झालं होतं. आणि त्याच माध्यमातून मला सर अटॅक आला होता. सर मला सांगायचे अटॅक येण्यापूर्वी की जॉईन करा, वेट कमी करा, जॉईन करा, वेट कमी करा. मी ऐकायचो नाही, ते दिसलं की मी पळून जायचो सर. असं करता करता दिनचर्या चालत गेली आणि अटॅक आला. अटॅक आल्यानंतर सर घरी आले, सरांनी मार्गदर्शन केलं. तरी मी निगेटिव्ह होतो. त्यांनी मला प्रॉपर एक किट दिली सकाळ संतुलित आहारची. तुला नाही करायचं आहे, नाही घ्यायचं आहे, पण माझ्या खातीर कमीत कमी गिफ्ट समजून एक खा. आणि जेव्हापासून मी चालू केलं की सगळं संतुलित आहार घेण्याचं, त्यांनी मला सांगितलं फोटो ज्या दिवशी घेशील मला फोटो टाकशील. मी फोटो टाकला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी मला प्रॉपर घरी येऊन उठवणं चालू केलं. सकाळी 5 वाजता वर्कआउट शिकवला. अवघ्या 3 महिन्यात त्यांनी माझं 26 kg वेट लॉस करून घेतलं सर. आणि याच माध्यमातून माझ्या डिसऑर्डर नाहीशा झाल्या आणि माझ्या बीपीच्याही गोळ्या पण झाल्या सर. खूप छान सर, खूप छान। या ठिकाणी मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे। या ठिकाणी सरांनी सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि सर 106 किलो वजन होत, म्हणजे 106 किलो पर्यंत वजन वाढलेलं होतं। आणि सर आता वजन किती आहे तुमचं? आता 78 आहे सर. खूप छान सर। जबरदस्त असा रिझल्ट आहे तुमचा। आणि सर तुम्ही आता सांगितलं की तुम्ही सातत्यानं 1.5 वर्ष झालं या कॉलवर आहात। आणि अ, जे सातत्य राखता त्याच्यामुळं हा रिझल्ट येतो। तर या ठिकाणी आपण सरांचा बिफोर आफ्टर फोटो पाहूयात। 106 किलो वजन असलेले सर आणि 80 किलोग्रॅम वजन झाल्यावरचे सर, या ठिकाणी आपल्याला फरक पाहायला मिळतो की खूप वजन वाढल्यामुळे सरांच्या चेहऱ्यावर पण फॅट दिसत आहे। त्यांच्या पोटावरची फॅट वाढलेली आहे। आणि आफ्टरच्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की जबरदस्त असा बदल सरांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। खूप छान सर। सर आपण सातत्य का ठेवावं ह्या फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर, सकस संतुलित आहार आणि वर्कआउट, तर तुम्ही सातत्य कसं ठेवलं सर? सातत्य सर मला गुरुजनांचा वेळोवेळी मला मार्गदर्शन मिळत राहिलं. मला एपीआय सोमनाथ पारवे सर, विक्रम सर, दिनेश सर,
माझे स्पॉन्सर नारायण वसू सर यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. मी जिथे जिथे निगेटिव्ह होत गेलो तिथं त्यांनी मला पॉझिटिव्ह केलं. ज्या गोष्टीची मला शंका होती त्या गोष्टी त्यांनी माझ्या शंकाचं निवारण केलं. मला व्यवस्थित मार्गदर्शन करून माझा रिझल्ट काढला. आणि खरंच मला देवासारखे माझे गुरुजन भेटले ज्यांनी मला दुसरं आयुष्य दिलं. आणि मी ऑल पार्टिसिपेंट यांना सांगू इच्छितो की चुकीच्या खानपानमुळे या रासायनिक युगा आपण जेही खातो त्यामुळे आपल्या शरीराची गरज भासत नाही. हा पृथ्वी तलावरील जे अमृत आहे ना सर, हे अमृत हा. हे पुन्हा येस कधी सर. हा. कोणाला भेटत नाही सर. तुम्ही सगळ्यांनी प्रॉपर वर्कआउट करा आणि प्रॉपर डाएट फॉलो करा. आपल्या कोचेसच्या मार्गदर्शनात राहा. 100% तुम्हाला रिझल्ट येणार सर. खूप छान सर. सर तुम्ही आता सांगितलं की कोच योग्य मार्गदर्शन आणि कोच हे देवदूत आहेत. आपले जे कोच आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये आलेले देवदूत आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवूनच आपण आपल्या आरोग्यामध्ये चांगलं आरोग्य आपण मिळवू शकतो. या ठिकाणी सर लोकांचे आपण लाईफस्टाईल बदलत असतो. जीवनशैलीमध्ये आपण बदल करत असतो. लोकांचं आयुष्य बदललं जातं. त्याचबरोबर लोकांचा माइंडसेट या ठिकाणी बदलला जातो. तर तुमच्यामध्ये जो बदल झालेला आहे, तुम्हाला हार्ट अटॅक आलेला होता, त्याच्यानंतर तुम्हाला ते गोळी चालू असणार आहे ही बीपीची गोळी. तर बिलकुल. त्याच्यामध्ये काही रक्त पातळ त्याच्यामध्ये काही बदल. होण्याची गोळी चालू होती सर, 100 mg ची. हा. आणि बीपी साठी हा. 40 mg ची गोळी चालू होती. जबरदस्त सर. या ठिकाणी 100 mg ची गोळी तुम्ही आता 40 mg पर्यंत म्हणजे कमी झालेले आहे. प्रत्येक वेळेला आपण बघत पाहत असतो की डॉक्टरांच्याकडे गेल्याच्या नंतर अ, गोळी 40 mg ची गोळी ते पुढे वाढवत जातात. 40ची 50, 50ची 100 होत जाते. परंतु रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला असा अनुभव आला की 100 mg असलेली गोळी तुमची 40 mg झालेली आहे. या ठिकाणी सर मी सांगू इच्छितो की इथे कोणीही डॉक्टर नाहीये. तर या ठिकाणी फक्त लोकांची लाईफस्टाईल बदलली जाते. लोकांच्या चुकीच्या सवयी बदलल्या जातात आणि त्याच्यामुळे चांगले रिझल्ट येत असतात. आणि सर या सर्वांचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल, कशाला द्याल? या सर्वांचं श्रेय सर्वात पहिले तुम्ही एक सांगू इच्छितो सर, जेव्हा मला अटॅक आला होता, मला कोणत्याच डॉक्टरनी म्हणजे ट्रीटमेंट तर मला भेटली लगेच. सगळं काही व्यवस्थित होतं. महिना 2 महिने मी ट्रीटमेंट केली. पण कधी डॉक्टरने हे नाही सांगितलं. मी कोणाला म्हणजे ब्लेम नाही करत आहे, पण एक रिअल फॅक्ट सांगून राहिलो. फार मोठा स्कॅम आहे सर हा. मी माझ्या अनुभवातून सांगून राहिलो. टॅबलेट हा फार मोठा स्कॅम आहे. तुम्ही तुमचं आयुष्य जर चेंज करायचं आहे, आजारमुक्त जीवन जर बदलायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही तुमच्या सवयी चेंज करा. 100% तुम्ही आजारमुक्त जगाल. मला अटॅक आल्यानंतर जेव्हा मला 3 लाख रुपये दवाखान्यात लागले, तेव्हा कोणत्याच डॉक्टरने हे नाही सांगितलं की तुझ्या बीपीच्या गोळ्या बंद होतील किंवा तुझ्या रक्त पातळ होण्याकरता ज्या इकोस्प्रिन 75 गोळी चालू आहे ती बंद होणार. पण या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर माझे स्पॉन्सर जे नारायण वसू सर आहेत, माझे कोच आहेत, एपीआय सोमनाथ पारवे सर आहेत, विक्रम पारवे सर आहेत, दिनेश सर आहे, यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करून माझा रिझल्ट काढला. मी ऋणी आहे सर त्यांचं. मला दुसरं आयुष्य मिळालेलं आहे सर. याबद्दल मी सिस्टमचं धन्यवाद म्हणतो सर. आणि मी आयुष्यभर ही सिस्टम सोडू नाही शकत सर, कारण की या सिस्टीमने मला दुसरा जन्म दिलेला आहे सर. खूप छान सर. आता तुम्ही जो सकस संतुलित आहार घेता तो किती टाइम घेता आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युला 2 मध्ये तुम्ही काय काय घेता सर? मी सर ऑल न्यूट्रिशन घेतो. फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, फॉर्म्युला 3 ऑल न्यूट्रिशन घेतो. हृदयाकरता नाईट वर्क घेतो सर. हृदयाकरता आपल्यासाठी जे आहे. आणि मी घेण्याचं कारण माझे गुरुजनांनी जे मला सांगितलं ते मी घेत गेलो सर. आणि त्याच माझ्या माध्यमातून माझा रिझल्ट निघाला. मी कधीच डाऊट नाही केला की हे घेतल्याने काय होणार, ते घेतल्याने काय होणार. बस एवढं मला माहित होतं की जिथे एका महिन्यात त्यांनी माझं 10 kg वेट लॉस केलं, तर 100% बाकीचे डिसऑर्डर नाहीशा होणार आहे. ते जसे जसे सांगत गेले मी तसं तसं करत गेलो. खूप छान सर. तुमच्या आयुष्यामध्ये जो बदल झाला रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर आणि तुम्ही जे चांगले आरोग्य जीवनशैली जगत आहात, तर तुम्ही इतर लोकांना प्रोत्साहन देता का? किती लोकांना किंवा प्रोत्साहन दिलं आतापर्यंत सर तुम्ही? हा माझा परिवारच आहे सर मागे बसलेला. आणि असे माझे 4 परिवार आहेत. बहुत खूप छान, खूप छान सर. आणि या ठिकाणी
खूप म्हणजे एक चांगलं काम आपण रॉयल फिटनेस फॅमिलीच्या माध्यमातून करत आहात. सर, जे नवीन पार्टिसिपेंट आहेत कॉलवर, जे आता जॉईन झालेले आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सर? त्यांना एकच सांगेल सर, प्रॉपर रोज 20% वर्कआउट करा, 80% सगळं संतुलित आहार घ्या आणि आपल्या कोचेसच्या मार्गदर्शनात राहा. 30 सूत्रीचा पालन करा. निश्चितपणे तुम्ही आजारमुक्त जीवन जगाल सर. खूप छान सर. खूप खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आपण इतरही अनुभव घेणार आहोत सर. या ठिकाणी आपल्या मॅडम, प्रीती साखळे मॅडम या ठिकाणी आहेत. मॅडम, तुम्ही आपला परिचय करून द्यायचा आहे, तुमचं नाव आणि आपण बॅकग्राऊंड काय करता सर? सर नमस्कार. सर्वात आधी माझे गुरु, माझे मार्गदर्शक, त्यांना माझा नमस्कार. माझं नाव प्रीती सचिन साखळे आहे आणि मी हाऊस वाईफ आहे सर. मॅडम, आपण केव्हापासून जॉईन आहात या कॉलवर? सर मला 6 महिने झालेले मी जॉईन. खूप छान. म्हणजे सर अगोदर जॉईन झाले, सरांच्यातला बदल पाहून नंतर हा तुम्ही जॉईन झालात. तर हा सर. तुमच्यामध्ये काय बदल, म्हणजे सुरुवातीला काही प्रॉब्लेम घेऊन तुम्ही या फॅमिलीमध्ये आलात आणि नंतर तुम्हाला काय बदल जाणवला? सर माझे अगोदर कसं चार वेळा मिसकॅरेज झालाय, त्यामुळे मला कमरेचा भरपूर त्रास होता आणि त्यानंतर मला पीसीओडीचा पण प्रॉब्लेम झालेला होता. त्यानंतर मग मी आपला सकस संतुलित आहार आणि फॉर्म्युला 2 मध्ये टेबलेट वगैरे घेतल्या, तर त्याच्यामुळे मला आराम मिळाला सर. या ठिकाणी खूप छान असा रिझल्ट आहे मॅडमचा. त्यांचा पीसीओडीचा त्रास या ठिकाणी बंद झालेला आहे आणि या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की हा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे आणि व्यक्तिपरत्वे रिझल्ट वेगळा असू शकतो. या ठिकाणी लाईफस्टाईल चेंज केली, आपल्या आहारामध्ये बदल केल्यामुळे मॅडमना खूप असा अनुभव आलेला आहे. आणि मॅडम, आपण महिलांच्यासाठी, महिलांना भरपूर काम असतं. सकाळी उठल्याच्या नंतर घरातलं काम असतं, रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं. मग तुम्ही वर्कआउटसाठी किंवा ह्या संपूर्ण याला कसा वेळ देता, म्हणजे तुम्ही सातत्य कसं राखता? तर रोज सकाळी 4:30ला उठून आम्ही पटपट तयारी करतो. माझ्या जेवढा माझा ग्रुप आहे लेडीज ग्रुप, तो पण सगळ्या जणी माझ्या बरोबर येतात. 5:20चा कॉल आम्ही जॉईन करतो आणि सगळे एन्जॉय करत करत वर्कआउट करतात सर. खूप छान, खूप छान. आणि या ठिकाणी मॅडम, आपल्याला सकाळी भरपूर काम असतं, मग तरी पण त्याच्यातून तुम्ही हा सातत्य राखत आहात. आणि किचन मध्ये आपण काही बदल केला आहे. तुमच्या किचन मध्ये काय बदल केलाय मॅडम? किचन मध्ये सर म्हणजे तळलेल्या वस्तू कमी केल्या, मसाले कमी केले आणि सकस संतुलित आहार जास्त घेत आहे सर. दोन्ही टाइम आहार घेत आहे. खूप छान मॅडम. या ठिकाणी आपल्या सकस संतुलित आहाराची आपल्याला फार गरज असते. या ठिकाणी हा. सकस संतुलित आहार जो आहे तो आपल्या बॉडीची जी नीड आहे ती पूर्ण हम्म. करतो. आणि हो सर. त्याच्यामुळं आपल्याला बॉडीची गरज पूर्ण झाल्याच्या नंतर आपला स्टॅमिना वाढत जातो आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढत जाते. आणि हम्म. त्यामुळे या ठिकाणी जे तुमचे सहकार्य आहेत सर्व, हा. आणि या कॉलवर असणारे सर्व रॉयल्स, या सर्वांच्या मध्ये एक पॉझिटिव्ह माइंडसेट असतोय. सकाळी उठणे, वर्कआउट करणे, हा जो पॉझिटिव्ह माइंडसेट आहे तो आपल्यामध्ये येतो आणि आपला सुद्धा माइंडसेट बदलतो. तर या ठिकाणी मॅडम, तुम्ही जे नवीन पार्टिसिपेंट आहेत त्यांना काय सल्ला द्याल? त्यांना हेच सांगेल सर, कसं महिलांना म्हणजे दिवसभर 12-13 किती म्हणजे 24 तास कामं करा तरी कमी असते. कधी कोणी स्वतःसाठी वेळ काढत नाही. पण त्यांना हेच सांगेल सर की प्रत्येक लेडीजनी आपल्यासाठी एक तासाचा वेळ काढायचा, वर्कआउट करायचं. 20% वर्कआउट काम करते आणि आपला आहार घ्यायचा सर. 80% आहार काम करते. हे आपल्या खूप बॉडीसाठी छान खूप. मॅडम. हा, खूप छान मॅडम. आहार जो आहे, सकस संतुलित आहार आपण घेतो, तो मॅडम तुम्ही किती टाइम घेता? सर सध्या मी एक टाइम घेत आहे आणि फॉर्म्युला 2 घेत आहे टेबलेट पण. छान छान मॅडम. या ठिकाणी जे नवीन पार्टिसिपेंट आहेत त्यांना आपल्यामध्ये जर रिझल्ट काढायचा असेल
तर सकाळी सकस संतुलित आहार, दुपारचे जेवण आणि रात्री पुन्हा सकस संतुलित आहार याची खूप गरज असते. म्हणजे हे जे सातत्य राखलं तर रिझल्ट लवकर येतो आणि चांगला रिझल्ट येतो या ठिकाणी मॅडम. हो आणि सर. खूप छान मॅडम, आपण चांगलं मार्गदर्शन केलं सर्वांना. या हो. ठिकाणी तुमच्या ग्रुपमध्ये आणखी कोण अनुभव शेअर करणार असतील तर त्यांना संधी हो देऊया आपण. चालेल.